लक्ष्मीच्या पावलानेच्या गणेशोत्सव स्पेशलच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कलाने अद्विकला कन्फ्रंट केल्यावर अद्विक म्हणतो, अगं तुला रोज मला इथे सोडायला लागेल, न्यावं लागेल. ही जबाबदारी आबांनी माझ्यावर सोपवली आहे. त्यामुळेच माझे काम अडते, म्हणून मी हे सगळं केलं. याची छोटीशी आयडिया माझ्या डोक्यात आली. तेव्हा कला चिडून म्हणते, छोटीशी? ही खूप भयंकर आयडिया होती. तुला कमी पैसे मिळाले तर तुला फरक पडणार नाही, पण त्याचा फटका मला बसणार आहे. माझ्या डोक्यावर किती मोठं कर्ज तुला माहिती ना. तेच ह्याच कॉन्ट्रॅक्टमधून मी चांदेकरांकडून घेतलेले पैसे वापस करणार आहे. आईबाबांना हप्त्यासाठी पैसे देणार आहे. हे सगळं माहीत असून तू हे सगळं केलंस चांदेकर. तेव्हा अद्विक म्हणतो, सॉरी, मी हे करायला नव्हतं पाहिजे. तेव्हा कला म्हणते, बरं ठीक आहे, पण मग यापुढे माझ्याशी चांगलं वागायचा. तेव्हा अद्विक म्हणतो, हो गं, तुला माहिती आहे ना मी तुझ्याशी आजकाल जेन्युअनली चांगला वागतोय, पण तू प्लीज या आबांना सांगू नको हां. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे. आणि नंतर मनात विचार करते, आबांना सांगणार नाही म्हटल्यावर लगेच शांत झाला हा. किती पलटू आहे हा. बेडरूममध्ये रोहिणी पर्स घेऊन बाहेर निघालीच असताना तिथे रोहित येतो व तो विचारतो, कुठे चालली मॉम, कुठे बाहेर जायचं आहे तुला? तेव्हा रोहिणी त्याला सांगते, हो, हा अद्विक नक्की कुठे आहे आज? तेव्हा रोहित तिला सांगतो की अरे तू तर कलासोबत आहे ना, तो ऑफिसला नाही आहे. तेव्हा रोहिणी शंकेनेच त्याला विचारते, बघ ना, एक सेकंदही तिला डोळ्यासमोर सहन न करू शकणारा आज तिच्या मागे मागे पडतोय. काहीतरी फिशी आहे, याचा शोध तर लावलाच पाहिजे, म्हणून मी तिकडे चालले. तेव्हा रोहित म्हणतो, हो, काहीतरी फिशी आहे. तेव्हा रोहिणी त्याला म्हणते, अरे हा प्रश्न तर तुला पडायला पाहिजे होता. ते जाऊ दे, पण मग कलाचा बदला घ्यायचा तरी डोक्यात आहे ना. तेव्हा रोहित म्हणतो, हो, ते सगळा प्लॅन बनलेला आहे व दोघं हसून चालले जातात. कडे कला अद्विकला म्हणते, बरं ठीक आहे, जा तू आता, गेलास तरी चालेल. तेव्हा अद्विक तिला ठीक आहे म्हणून जातच असतो की त्याचा मातीमध्ये पाय बुडतो. तो म्हणतो, ई, काय माझा पाय भरला? तेव्हा कला म्हणते, ई बी काही म्हणायचं नाही, या मूर्त्या बनवण्यासाठी माती भिजवलेली आहे ती मी. तो पाय धुवायलाच जात असतो पाण्याने की तेव्हाच तिथे रॉकी येतो. तो कलाला म्हणतो, ताई, माझं जर जेवण झालं आता तुम्ही पण पटकन जेवून घ्या. कला हो म्हणते. नंतर त्याला दिसतं की अद्विकचा पाय भिजलेला आहे मातीने. तेव्हा तो म्हणतो, अरे दाजी, तुमचा तर पाय भिजला. तेव्हा कला म्हणते, अरे मातीत पाय भिजला काय? तो आपल्याला हेल्प करायला आला आहे ना. तू जा आता, रंगकाम चालू कर, आम्ही हे बघतो. रॉकी ओके बोलून चाला जातो. नंतर कला म्हणते, चला आता घाल मातीत पाय. तेव्हा अद्विक म्हणतो, काय मी? तेव्हा कला त्याला मोबाईल दाखवून ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते की अरे तू मदत करायला आला आहे ना, मग तुला तर मातीत पाय घालावाच लागेल. तेव्हा अद्विक विचार करतो, आता ही मला ब्लॅकमेल करणार. ठीक आहे, माझी पण वेळ आल्यावर दाखवतोच. व कला म्हणते, चला आज मी तुला मातीत कशी भिजवायची ते शिकवते. व ती त्याचा हात धरून त्याला शिकवते. व नंतर मध्ये आता आपल्याला यामध्ये नाचायचं आहे. व दोघं मस्त एन्जॉयच करत असतात की बाहेर रोहिणीची कार येते. ती इकडे तिकडे कला आणि अद्विकला शोधतच असते की तिला आवाज ऐकू येतो. व ती एका फटीतून बघते की कला अद्विक मस्त मज्जा करत माती मळत असतात. व ती विचार करते, अरे वा, तरीच मी विचार करते अद्विकचं इकडं मन कसं काय लागतं एवढं, आणि हे तर सरोज वहिनीला दाखवलंच पाहिजे. म्हणून ती सगळं ते रेकॉर्ड करून घेते व तिथून चालली जाते. ती गेल्यावर अद्विक म्हणतो, अरे यार, माझे सगळे पाय घाण झाले, माझी पॅन्ट पण घाण झाली, किती कॉस्टली आहे तुला माहिती आहे का? त्यावर कला म्हणते, मला कसं माहीत असणार, मी तर हे असे साधे कपडे घालते ना. या दोघांचं चालत असतानाच तिथे रॉकी येतो. अद्विक म्हणतो, आता सगळे पाय आणि ते मला धुवावे लागणार आहे, सगळं ओलं ओलं होईल, आता सगळं ओलं ओलं घेऊन जावं लागणार मला. आणि तो असं म्हणून तिथून निघून जातो. तो निघून गेल्यावर कला रॉकेटला म्हणते, बघतोयच ना रॉकेट, किती मनापासून मदत करत होते तुझी दाजी मला, आणि शेवटी काय मिळालं? नुसती चिडचिड. आणि हे बोलून ती त्याच्या कामाला लागते की तेव्हाच रॉकी म्हणतो, अगं असं काय करते? केवढा मोठा माणूस आहे तो, आणि त्याला हे जमणार आहे वय? सोन्याचे हिऱ्यांचे बिझनेस करतात ते, आणि तुला सगळं येतं, त्यांना एका दिवसात येणार आहे वय? पण मी सांगतो, एकदम सोन्याचा माणूस आहे भाऊ, एकदम 24 कॅरेट सोनं आहे सोनं. हे ऐकून कला म्हणते, बस झालं, तुला मला साईड घेतोय तुझ्या दाजींची. आता जर आपण हात पटापट चालवले नाही ना तर आपल्यावर चिडचिड करायची वेळ येईल. नंतर तिला आठवते, ती म्हणते, अरे रॉकेट, तुला तर आता बाबांना मिसळीच्या स्टॉलवर मदत करायला जायचं होतं. आता संध्याकाळ होत आली, गर्दी खूप वाढेल, तू जा, नंतर आल्यावर वापस हे कर. रॉकेट तिला नक्की विचारून तिथून चालला जातो.
इकडे रोहिणी सरोजला तो व्हिडिओ दाखवते. व्हिडिओ बघून सरोज चिडून तो मोबाईल फेकून देते. तेव्हा रोहिणी म्हणते, अगं त्या दोघांच्या रोमॅन्समुळे तू माझा मोबाईल का बरं खराब करते? तेव्हा सरोज म्हणते, रोमॅन्स वगैरे शब्द वापरू नको हां. रोहिणी म्हणते, मग काय म्हणू? या दोघांचं काय चाललंय बघितलंय ना? या कलाने तर अद्विकवर जादू केली आहे. कधी पण एक दिवसाही कामाला खाडा न पाडणारा आज सगळे कामधंदे सोडून हिच्या मागे मागे कसा फिरतोय? काय करायचं? पण तुला एक गोष्ट सांगते हां, की या दोघांना जास्त मोकळी नको देऊ. यांचं प्रेम प्रकरण असंच वाढलं तर पुढे जाऊन आपल्याला सगळ्यांना तिला सहन करावं लागेल. म्हणून तू लक्ष दे. आणि हे सगळं मी फक्त तुझ्यामुळेच केलं आहे गं, तुझ्यासाठी. तू एकदम सरळ आहे ना म्हणून. बरं चल, मी जाते आता, असं बोलून ती तिथून निघून जाते. आणि सरोज तिथे टेन्शनमध्ये विचार करत असते. इकडे दुकानात कला तिचं तिचं काम करत असते. तेव्हाच ती मनात विचारते, केवढं काम बाकी आहे, कधी होणार आहे सगळं? नंतर नंतर अद्विक तिला म्हणतो, खरे किती वेळ बाकी आहे? आता घरी जायची वेळ झाली. तेव्हा कला म्हणते, अरे माझं खूप काम बाकी आहे, मी आज इथेच थांबेल चांदेकर. अद्विक तिला उत्तर देतो, बरं मी निघतो. तो म्हटल्यावर कला विचार करते, लगेच निघतो? मला म्हणेल की किती वेळ थांबणार आहे इथे, इथे कसं थांबशील? पण काहीच फरक पडत नाही याला. तिला विचार करताना अद्विक विचार करतो, हे सगळं ना मुद्दाम करते. कला मनातल्या मनात विचार करते, चांदेकर म्हणेल मला थांब म्हणून. म्हणणार आहे, तिला वाटत असते की त्याने म्हणावं, नाहीतर असं तरी म्हणावं की मी थांबतो म्हणून. पण मग अद्विक विचार करतो, नाही नाही, आता एवढं केलं ते भरपूर झालं, आता तिला म्हणतोच मी. व तो तिला म्हणतो, बरं खरे तू म्हणतेस तर मी चाललो. व तो तिथून चालला जातो. तो गेल्यावर कला आबांना फोन लावते हे सांगण्यासाठी की ती आज घरी येणार नाही आहे. आबा तिला ठीक आहे म्हणतात आणि अद्विकबद्दल विचारतात. पण मग ती सांगते की तो आत्ताच गेला. आबा शॉक होतात, पण मग तिला बरं बरं म्हणून फोन ठेवून देतात. फोन ठेवल्यावर आबा अद्विकला फोन करतात. अद्विक निघतच असतो की तो फोन उचलतो. आबा त्याला सांगतात, अरे ती कला रातभर तिथं थांबणारच आणि तू निघून येणारच बाई, ते काही नाही, तिला तिथं थांबून मदत कर. अद्विक ओके म्हणून फोन ठेवून देतो. पण नंतर म्हणतो, हे त्या आधी आगाऊने ना मुद्दामून केले, असं बोलून तो मध्ये चालला जातो. मध्ये जाऊन तो कलाच्या शेजारी जाऊन टेबलवर बसतो व त्याला दिसते की कला गालातल्या गालात असते. तो तिला म्हणतो, मला माहिती हे सगळं तू मुद्दाम केलं आहे, तूच सांगितलं ना आबांना फोन करून. तेव्हा कला म्हणते, अरे मी काय केलं? तेव्हा अद्विक म्हणतो, येडा बनून पेढा नको खाऊ. कला म्हणते, अरे मला वाटलं तुला माझी दया आली आहे, तुला वाटत असेल अरे ही कशी थांबेल इथे इतका वेळ, आणि तू आजकाल जरा चांगलाच वागतोय ना माझ्यासोबत म्हणून. ते ऐकून अद्विक मनातल्या मनात विचार करतो, हे चांगला नवरा होणं ना खूपच अवघड आहे. तो नंतर तिला म्हणतो, अगं मी तुझाच विचार करत होतो तेव्हाच आबांचा फोन आला आणि मग म्हटलं अरे तू इथं कशी राहशील, म्हणून मग मी इथेच आलो आणि मी इथं बसून राहतो, तू कर तुझं काम, मी बसून राहतो रात्रभर इथेच. व तो तिच्याकडे बघून स्माईल करतो. ती पण त्याच्याकडे बघून विचित्रपणे हसते. इकडे रोहित गुंडांना फोन करतो व त्यांना सांगतो, आजच सगळ्या मूर्त्या पळवायच्या आहेत तिथल्या, तुम्हाला पत्ता तर माहिती आहे ना? तेव्हा गुंड म्हणतो, हो साहेब काम होऊन जाईल. रोहन त्यांना धमकी देतो की काम तर झालंच पाहिजे, नाहीतर पैसा तर मिळणारच नाही, पण तुमचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही. एवढं बोलून तो फोन कट करतो व ते गुंडही कलाच्या दुकानाच्या दिशेने जातात. व इकडे कलाच्या दुकानाच्या इथे येऊन ते काहीतरी प्लॅनिंग करतात. इकडे रात्री अंजू आबांना पाणी देत असताना तिथे सरोज येते व ती तिला विचारते, अंजू अद्विक आणि ती मुलगी आले नाही घरी? तेव्हा आबाच त्यांना सांगतात, कलाला तिथे रात्रभर थांबावं लागणार आहे, त्यामुळे मीच अद्विकला सांगितलं की तू पण तिथे थांब. हे ऐकून सरोज नाहीमध्ये मान हलवून तिथून चाली जाते. इकडे दुकानात अद्विक बसल्या बसल्याच झोपलेला असतो व रॉकी आणि कला काम करत असतात. कलालाही झोप येते, पण ती एकदम मन लावून काम करते. तेवढ्या तिच्या हातातून वस्तू खाली पडते व अद्विक दचकून विचारतो, काय झालं काय झालं? तेव्हा कला म्हणते, काही नाही, तू झोप, आरामात झोप, गुड नाईट. ते ऐकून अद्विक मनातल्या मनात चिडून म्हणतो, गुड नाईट? एवढी वर्स्ट नाईट तर आजपर्यंत माझ्या लाईफमध्ये कधीच झाली नाही. इथे सगळे सामान आहे, सगळं भरलेलं आहे आणि मी अजून कपडे पण चेंज नाही केलो आणि ही म्हणते गुड नाईट. आणि हे सगळं हिच्यामुळेच होतं आहे. आजच्या भागात एवढंच. तर तुम्हाला काय वाटते, रोहितचा प्लॅन सफल होईल? हे सगळं मला कमेंट करून नक्की कळवा. व आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.